घेतील आणि जबाबदारीने गोलंदाजी करतील. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 13 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती शुभम गीते, स्ट्राईक वरती इथे योगेश पवार. 6-13. पहिलाच बॉल. वाह, सरप्राईज डिलिव्हरी. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. काय सुरुवात केली आहे. टॉट बॉलने इथे सुरुवात. 5 चेंडू 13 धावा. प्रदीप नैनीत यांचा आवाज बिना माईकचा देखील इथपर्यंत येतोय. याचा अर्थ तुम्ही समजू शकता मैदानाच्या आतमध्ये वातावरण किती गरम आहे. पाऊस पडून गेला, थंडी वाटते इथे, परंतु मैदान अजूनही गरम आहे. 5-13. पुन्हा एकदा चेंडू इथे उजव्या यष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धाव. फाईट बॉल. शेवटचे 5 चेंडू आणि 12 धावा. मागचीच मॅच पुन्हा एकदा पुढे पाहायला मिळते की काय, परंतु मगाशी होते उस्मान पटेल, परंतु इथे आहेत योगेश पवार. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी त्यांनी केली आहे. आजचा दिवस त्यांच्या बॅटने गाजवलाय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. इट्स अ वाईड बॉल. या सर्वच गोलंदाजांनी जी लाईन आणि लेनचा जो वापर केलाय ना, हा थोडासा भरकटलेला आहे. 5 चेंडूमध्ये 11 धावींची गरज आहे. 5 चेंडू आणि 11 धावा हे सोपं नाहीये. 5 चेंडू आणि 11 धावींची अजूनही गरज. मान्यवर देखील इथे आपण पाहतोय खुश असतील की आपण जो एवढा अट्टहास केला ना, हा यशस्वी झाला आणि अगदी आपण पाहतोय कमी कालावधीमध्ये हा यशस्वी प्रयत्न देखील होतो. इथे देखील वाईड बॉल आहे. इथे देखील वाईड बॉल आहे. मला वाटतं चेक केलं जाईल. हा बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर आणि टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जातोय. क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरतीच थांबा. काय आहे इथे पंचांनी निर्णय कळवलाय. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. वाईड बॉल. पटपट आपापल्या जागेवरती थांबा. देहू टीम सकाळपासून आली आहे आणि सरते शेवटी त्यांना मॅच खेळावी लागते. त्यांचं अंग पण जड झालं असेल. मेगा फायनल मध्ये कामगिरी कशी होईल. हितेश नाडार तर पावसाच्याच वाटेवरती होते. इथे बिगिट आणि इथे झेलाची संधी आहे. होईल का झेलबाद. योगेश पवार इथे मात्र ठरतील बाद आणि एक मोठी विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय रवींद्रप्पा बेगडे यांचं देखील कौतुक करावं लागेल. विशेष सहकार्य त्यांचं आपल्याला लाभलंय. त्याचबरोबरीने आपण पाहिलं असेल की MES एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे चेअरमन माननीय राजेशजी टिळेकर साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे देहू शहर मंडळाचे सरचिटणीस, युवा मोर्चाचे सरचिटणीस माननीय प्रद्युम्न दादा टिळेकर यांचं देखील मनपूर्वक असे आभार की ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे या व्यक्तिमत्वांचा सातत्याने इथे नामोल्लेख करणं अपेक्षित आहे. चला बॅटर लगेच या. चैतन्य पाटील नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा आपल्या समोर आहे. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 4 चेंडूंमध्ये 10 धावींची गरज आहे. मला वाटतं मागची मॅच देखील अशीच होती. 4 चेंडूंमध्ये 10 धावा होत्या आणि त्यानंतर मॅच आली 2 चेंडूंमध्ये 8 धावा. त्यानंतर उस्मान पटेल यांच्या बॅटमधून आलेला तो षटकार आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती वाईट +1 आलेली ती दुहेरी धाव. मी मगाशी नाव घेतलं ना, जे हितेश नाडार जे आहेत ना, त्यांच्या अपेक्षाच की पाऊस यावा, पावसामध्ये बॅटिंग करायची आहे
आणि त्यांनी विनंती केली आणि वरुण राजाने देखील ती विनंती मान्य केली. एखाद्याची आपण म्हणतो ना की आशा फार मोठी असते आणि त्या आशेपोटी इथे आपण पाहतोय की तो पावसाचं देखील शुभागमन होत आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावा. मॅच दोन्ही संघांकडे तुल्यबळ आहे. पुढचा बॉल इथे देखील सुरेखरित्या चेंडू हाताळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. धावबादची संधी आहे. धावबाद आहेत का? परंतु इथे काय बॉल आहे? नो प्लस आहे ना? डबल वाईट +1. वाईट +1. आताच्या 2 धाबा आहेत. 4 चेंडू आणि 8 धाबा. मगाशी मॅच होती 2 चेंडू 8. आता आली आहे 4 चेंडू 8. इथे बॅटचे हॅलो हॅलो चेक 2 चेंडू आणि 4 धावींची गरज आहे. 2 बॉल 4. बघा ज्यावेळेस ना धाव घेताना एखाद्या बॅटरला जर का बॉल लागला, फिल्डरचा फेकलेला बॉल जर बॅटरला लागला, ते बॅटरच्या मनावरती असतं धाव घ्यायची की नाही. बघा वर्ल्ड कप मध्ये देखील अशी मॅच गेलेली आहे जी न्यूझीलंडच्या हातातून गेली. ज्यावेळेस बेनस्टोकच्या अंगाला लागून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं की आम्हाला 4 धावा गरजेच्या आहेत. त्यांनी जर मान्य केलं नसतं तर त्या धावा मिळाल्या नसत्या. इथे देखील अमित नाईक यांच्या अंगावरती चेंडू आदळला. त्यांनी 3 धावा पूर्ण केल्या. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 4 धावींची गरज. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस. प्रेक्षक देखील फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ही स्पर्धा यशस्वी झाली आहे याची पोचपावती शेवटच्या मॅच साठी पावसाने देखील दिली आहे. पावसाळी स्पर्धा आहे. मी कुठे लांब राहणार आहे, मी देखील येणार आणि या स्पर्धेची शोभा वाढवणार असं देखील पावसाने कुठेतरी प्रेक्षकांना सांगितलंय. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे. कित्येक प्रयत्न करण्यात आले की होणार नाही, टेनिस बॉलवरती तुम्ही स्पर्धा आयोजित करा, परंतु आयोजकांनी शेवटपर्यंत निर्णय घेतला आमची स्पर्धा आहे. आयोजकांनी केलेले हे आयोजन आहे आणि मान्यवरांनी दिलेलं योगदान आहे हे यशस्वीच होणार. आणि त्या दरम्यान पाऊस देखील आलाय. इथे देखील कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू अडवला जाईल. सिंगल तर वेगवान आहे. 1 धाव तर घेतलीये. दुसरीच्या प्रयत्नामध्ये इथे बॅटर बाद. 1 चेंडू आणि 3 धाव. जेव्हा जेव्हा स्पर्धा आयोजित केली आहे ना, डॉनने बक्षीस मिळवलेलं आहे. एकतर ट्रॉफी मिळणारच आहे, पण ती कुठली हा एक येणारा चेंडू ठरवेल. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस आहे. 2 करून चालणार नाहीत. शुभम गीते हिरो ठरेल का? इथे बिगिटचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत. प्रदीप नैनीत इथे झेल टिपलाय का? 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी पूर्ण आहे. आता मात्र चूक इथे होणार नाही. आणि इथे इथे वाजवा डीजे. डीजे वाजवा. प्रदीप नैनीत. आहा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला 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 शुभम गीते या लगेच आणि देवरोड टीम लगेच या. 2 मिनिटं
2 मिनिटं. डॉनचं गाणं आपण शेवटला वाजवा. पावसात भर पावसात ते नाचणार आहेत. आता त्यांनी ही फायनल जिंकल्यासारखा आनंद केलाय. या ठिकाणी आपण पाहतो युवा उद्योजक माननीय विलासभाऊ भोंडवे यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आणि मेगा फायनलची सुरुवात पहिल्या डावासाठी मी आमचे सहसमालोचक इथे आमंत्रित करतोय. या सर, बाबूशा सर या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हा टॉस करून घ्या ना लगेच. 2 ओव्हरचीच मॅच असेल. देवरोड टीम कॅप्टन आलेत. मी विलास भाऊंना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न करा. वरती या, वरती या, वरती या, वरती या. मेगा फायनलचा टॉस आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. सर्व मान्यवरांना विनंती की आपण देखील उभे राहा, कारण मेगा फायनल आहे आणि मेगा फायनलचा टॉस इथे केला जातोय. एका बाजूने स्थानिक संघ जो देवरोडचा आहे आणि दुसऱ्या बाजूने अंडर 23 चे अगदी छोटी छोटी मुलं म्हणता येणार नाहीत, परंतु बलाढ्य संघाला हरवलंय. ती टीम मैदानामध्ये खेळतीये. टॉस झालाय आणि देवरोड टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर चला पुणे पोलीस अंडर 23 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.